हॅलो फ्रेंड्स, आपल्या शोभना क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये विणकामाची सुरुवात कुठून आणि कशी करायची ते बघणार आहोत। सुई हातात कशी पकडायची, साखळी कशी तयार करायची, खांब कसा घ्यायचा, मुका खांब कसा घ्यायचा, हे सर्व आपण आज बघणार आहोत। तर ही सुई मी 14 नंबरची घेतलेली आहे। तुम्ही पण 14 नंबरची किंवा 12 नंबरची सुई घेऊ शकता। उलन हे मी हिरव्या कलरचं साधं घेतलेलं आहे तुम्हाला शिकवण्यासाठी। हे उलन जे आहे ते जरा छोटं आहे, म्हणून मी तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी डबलचं घेतलेलं आहे। तर आपण अगोदर उजव्या हातामध्ये ही सुई अशी पकडायची 2 बोटामध्ये, आणि हे आपल्या ह्या पुढच्या बोटाला हे असा राऊंड राऊंड असा करायचा, थोडंसं खाली ठेवायचं आणि गाठ कशी तयार होती ते बघा। आपल्याला ही गाठ अशी समोरून हे असा आडा टाकायचा आहे, त्याच्यापासून गाठ तयार होती। आणि सुई आतमध्ये घालून ह्या सुईला आपण असा आडा टाकून आतमधून काढून घ्यायचा आहे, त्याचा गाठ तयार होती। ही गाठ तयार झाली। आता साखळी कशी तयार होती बघा। हे सुईला असा आडा टाकायचा आहे आणि त्या फाश्यामधून सुई बाहेर काढायची, परत फासा टाकून सुई आतमधून काढायची, परत फासामधून सुई अशी बाहेर काढायची। अशा तऱ्हेने आपली ही साखळी तयार होती। हे मी डबलचा दोरा घेतल्यामुळं 2 दोरे दिसायला लागले। ही साखळी तयार झाली साखळी। तरी आपली ही साखळी ही अशी तयार झालेली आहे। आता आपण अर्धा खांब तयार करूया। हे सुईला ही एक राऊंड असा सोडून 2 साखळ्या सोडायच्या, 1 आणि 2, आणि तिसऱ्या साखळीतून आपण सुई आतमध्ये घालून जो उलन आहे ते असं बाहेर काढायचे आणि एक आडा घेऊन ते दोन्हीतून आपण बाहेर काढायचे। याला अर्धा खांब म्हणायचा। परत आपण पुढच्या साखळीतून परत सुई आतमध्ये घालून सुईला असा आडा टाकून उलन असं बाहेर आणून दोन्ही मधून आपण हे आडा टाकून असं बाहेर आणायचे। अशा प्रत्येक साखळीतून सुई टाकून आपल्याला ते एक आडा टाकायचा आहे, त्याला अर्धा खांब तयार होते। हे अर्धा खांब तयार झालेला आहे, याला साधा खांब पण म्हणतात। तर या साध्या खांबापासूनच आपण खांब शिकूया, डबल खांब। तर आपण ही साखळी करून घेतलेली आहे। हे उलन थोडं छोटं असल्यामुळे मी डबल उलन घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। ही 2 साखळे सोडून तिसऱ्या साखळीमध्ये आपण खांब टाकायचा आहे। ह्या सुईला एक आडा घ्यायचा असा। आता आपण त्या साखळीमध्ये अर्ध्या खांबामध्ये आपण हा आडा घेतलेला नाही। आता या खांबामध्ये ह्या डबल खांबामध्ये आपल्याला आडा घ्यायचा आहे आणि तिसऱ्या साखळीमध्ये सुई अशी टाकून आपल्याला उलन असं बाहेर काढून 3 खांब तयार होऊ लागलेत। असे 3 कसे तयार होते डबल सांगते मी। हा पहिला आडा आणि अजून एक असा घेतलेला हे दुसरा आडा,
आणि 2 साखळ्या टाकून ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपण टाकून आणखीन एक आडा आणायचा. असे एकूण 3 आडे झाले. आणि शेवटी अजून एक आडा घ्यायचा. असे 4 आडे तयार होते. मग 2 आडे सोडून आपल्याला एक आडा ठेवायचा आहे. आणि हे झाले 2 सोडल्याच्या नंतर 2 राहते. नंतर एक आडा घेऊन ते दोन्ही सोडून द्यायचे. हा झाला डबल खांब आपला तयार झाला. रिपीट आपण तेच करायचे. एक आडा घ्यायचा आहे. आडा घेतल्याशिवाय आपण खांब साखळीमध्ये टाकायचा नाही. एक आडा घेऊन पुढच्या साखळीमध्ये आपण सुई अशी आतमध्ये नेऊन एक परत आडा आणायचा आहे. एकूण असे 3 आडे तयार होते. परत एक आडा घ्यायचा आहे. असे 4 आडे तयार होते. त्याच्यापैकी 2 सोडून 2 राहते. नंतर परत एक आडा घेऊन आपण हे पण 2 सोडून द्यायचे. हा खांब तयार झाला. रिपीट आपण खांब एक आडा घेऊन पुढच्या साखळीमध्ये टाकून परत एक आडा आणून असे 3 तयार झाले. अजून एक आडा घ्यायचा आहे. असे एकूण 4 तयार होते आडे. 2 आडे सोडून द्यायचे आणि 2 राहते. परत एक आडा घेऊन ते पण 2 सोडून द्यायचे. हा होतोय डबल खांब तयार. सुरू कर. तर हे आपण हे शेवट आणलेलं आहे. असे होते खांब तयार. खांबापासून आता परत वळवलं. रिपीट आपण तेच केलं तरी पट्टी तयार होती अशीच. ओलट पडद्याची पट्टी. तर हे झाले खांब तयार. तर आपण ही साखळी आपण आज काय बघितलं तर साखळी कशी बनवायची. ही साखळी हे अर्धा खांब आणि हे डबल खांब. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.